नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 एप्रिल 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? असोचॅमचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, संजय नायर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. असोचॅम याचा फुल फॉर्म लिहून घ्या. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया, ज्याची स्थापना 1920 मध्ये झाली. संस्थापक होते निरंजन हिरानंदानी आणि अध्यक्ष आहेत वर्तमानमधील संजय नायर. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? भारतासह अनेक देशांसाठी कोणत्या देशाने अधिकृतपणे आपला ई विजा कार्यक्रम सुरू केलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जपान या देशाने या ठिकाणी भारतासकट अधिकृतपणे आपला ई विजा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. भारताला सुद्धा या ठिकाणी इन्क्लुडेशन करण्यात आलं आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जपानबद्दल सांगायचं म्हटलं तर नवीन पंतप्रधान आहेत फ्युमियो किशिदा, राजधानी आहे टोकियो, चलन वापरलं जातात जपानी येन आणि भाषा वापरली जाते जपानीज. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. अलीकडेच जागतिक बँक समूहाने आर्थिक सल्लागार समितीमध्ये कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राकेश मोहन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक बँक समूहाने आर्थिक सल्लागार समितीमध्ये या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. सोबत या ठिकाणी बँकेबद्दल बोलण्यात आलं तर अजून एक एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. जे काही आपले भारतातील बँकांची बँक आहे आरबीआय, आरबीआयने सलग 7व्यांदा जो काही रेपो दर आहे तो 6.5% कायम ठेवलेला आहे. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला कदाचित एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. ठीक आहे, तर जागतिक बँकेच्या समूहाने आर्थिक सल्लागार समितीमध्ये राकेश मोहन यांची नियुक्ती केली आहे. जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँकेबद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया. या बँकेची स्थापना जुलै 1944 ला झाली. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. अध्यक्ष आहेत अजय बंगा, कार्यकारी संचालक आहेत राजेश खुल्लर, MD आणि CFO आहेत अंशुला कांत, मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत कार्मन रेनहार्ड आणि टोटल सदस्य देश आहेत 189. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ज्युरी सदस्य म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणारी भारताची पहिली महिला कोण बनलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बिल्किस मीर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? बिल्किस मीर असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी भारताचे प्रतिनिधित्व करणारी भारताची पहिली महिला या ठिकाणी बनलेली आहेत. जर तुम्हाला असं विचारलं कोणत्या प्रदेशाला त्या बिलॉंग करतात तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाला ते बिलॉंग करतात. त्या ठिकाणच्या बिल्किस मीरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिली भारतीय महिला ज्युरी सदस्य म्हणून इतिहास रचलेला आहे. ठीक आहे, अजून एक पॉईंट लिहून घ्या. तिला भारतीय ऑलिम्पिक संघटनेने नामांकन दिलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण काय करूया, ज्या काही प्रथम महिला या ठिकाणी चर्चेमध्ये आलेल्या आहेत मागील काही वेगवेगळ्या आठवड्यांमध्ये त्यांच्यावरती चर्चा करूया. जसं की अंतराळामध्ये जाणारी सौदी अरेबियाची पहिली महिला अंतराळवीर ठरलेल्या आहेत रायना बर्नवी. सियाचिन ग्लेशियरवरती कार्यरत असणारी पहिली महिला लष्करी अधिकारी बनल्या आहेत शिवा चव्हाण. भारतीय हवाई दलाची पहिली महिला राफेल पायलट बनल्या आहेत शिवांगी सिंग. भारताच्या पहिल्या महिला लष्करी अधिकारी बनल्या आहेत लक्ष्मी सहगल. भारतातील पहिली महिला फायटर पायलट बनल्या आहेत भावना कांत. एलिट पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये सामील होणारी पहिली महिला सर्जन बनलेली आहेत पायल छाबरा. आणि हवाई दलामध्ये एअर मार्शल होणाऱ्या दुसऱ्या महिला लष्करी अधिकारी बनल्या आहेत साधना सक्सेना नायर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. UAE मधील कोणते शहर 16 एप्रिल 2024 रोजी जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे? तर पर्याय क्रमांक ए, मसदार नावाचं एक शहर आहे UAE या देशाच्या अंतर्गत, युनायटेड अरब इमिरेट्स या देशाच्या अंतर्गत 16 एप्रिलला त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे ते मसदार नावाचं शहर. प्रश्न आहे या ठिकाणी समिट बद्दल, शिखर परिषदेबद्दल. तर लगेच झालेल्या वेगवेगळ्या शिखर परिषदा कोठे आहेत, त्या शिखर परिषदेचे नाव काय आहे त्याच्यावरती चर्चा करूया. 15वी ब्रिक्स शिखर परिषद 2023 आयोजित करण्यात आली दक्षिण आफ्रिका या ठिकाणी.
COP28 हवामान शिखर परिषद 2023 मध्ये झाली UAE या ठिकाणी. पहिली अखिल भारतीय वार्षिक जल राज्यमंत्र्यांची परिषद झाली भोपाळमध्ये. 26वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 आयोजित करण्यात आला कर्नाटकमध्ये. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचं फिल्म फेस्टिवल 2023 आयोजित करण्यात आलं मुंबईमध्ये. इंटरपोल यंग ग्लोबल पोलीस लीडर्स प्रोग्राम 2023 झाला नवी दिल्लीमध्ये. 12वी जागतिक हिंदी परिषद झाली फिजीमध्ये. ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023 झालं उत्तर प्रदेशमध्ये. जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2024 झालं नवी दिल्लीमध्ये. आणि ग्लोबल टेक्सटाईल एक्सपो भारत टेक्स या ठिकाणी 2024 मध्ये झालं या ठिकाणी नवी दिल्लीमध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 5. कोणता देश अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानसोबत संयुक्त नौदल सराव करणार आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फिलिपाईन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. आशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी फिलिपाईन्स, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे लष्करी संबंध मजबूत करणार आहेत या संयुक्त नौदलाच्या मार्फत, आणि हा सराव दक्षिण चीन समुद्रामध्ये आयोजित केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. एप्रिल 2024 मध्ये कोणत्या एअर डिफेन्स सिक्युरिटी सिस्टमचा भारतीय सैन्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. तर पर्याय क्रमांक सी, अक्षतीर कमांड अँड कंट्रोल सिस्टम. मी परत वाचून दाखवतो. आकाशतीर कमांड अँड कंट्रोल सिस्टम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी लष्कराने ही हवाई संरक्षण सुरक्षा यंत्रणा तयार केलेली आहे. आकाशीरच्या पहिल्या तुकडीला भेल गाझियाबाद सुविधेपासून हवाई संरक्षण नियंत्रण केंद्रापर्यंत हिरवा झेंडा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. लष्कराच्या हवाई संरक्षण प्रणालीची परिचालन क्षमता आणि एकात्मता वाढवण्यात आकाशीर प्रकल्प महत्त्वाची या ठिकाणी भूमिका बजावणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच कोणत्या देशाने एल निनो प्रेरित दुष्काळाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, आफ्रिकेतील एक देश आहे झिम्बाब्वे असं त्या देशाचं नाव आहे. त्या देशाने एल निनो प्रेरित दुष्काळाला या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती म्हणून, नॅशनल एमर्जन्सी म्हणून डिक्लेअर केलेला आहे. झिम्बाब्वे आफ्रिकेतील एक देश आहे ज्या देशाची राजधानी आहे हरारे. चलन आहे झिम्बाब्वे गोल्ड, झिम्बाब्वे डॉलर, आणि राष्ट्रपती आहेत वर्तमानमधील इमर्सन मनंगाग्वा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. थोडीशी या ठिकाणी बॅड न्यूज आहे. कोणत्या देशाचे खेळाडू प्रतिबंधित कामगिरी वाढवणारी औषधे वापरण्याच्या बाबतीमध्ये जगात अव्वल आहेत? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आपला प्यारा भारत देश. तर आपल्या भारत देशाचे जे काही खेळाडू आहेत ते प्रतिबंधित कामगिरी वाढवणारे औषधे वापरण्याच्या बाबतीमध्ये जगामध्ये या ठिकाणी अव्वल स्थानी आलेले आहेत. हा जो काही अहवाल आहे तो कोणी सादर केला आहे? तर जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेच्या अलीकडील आलेल्या अहवालानुसार, ज्याला आपण वाडा बोलतो, WADA, ज्याचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी, ज्याची स्थापना 10 नोव्हेंबर 1999 झाली. अध्यक्ष आहेत विटोल्ट बांका आणि मुख्यालय आहे मॉन्ट्रियल, कॅनडा या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. तुम्ही जर हा चार्ट पाहिला टॉप 5 डोप ऑफेंडर्स याच्यामध्ये जर पाहिलं तर जे काही 1 नंबरला आहे भारतामध्ये टोटल सॅम्पल टेस्टेड करण्यात आले होते 4064 खेळाडूंचे. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह सापडले 127. हा जो काही पर्सेंटेज ऑफ डोप चीट्स आहे तो आहे 3.26, जो की जगामध्ये सगळ्यात जास्त हायेस्ट आहे. 2 नंबरला आहे साऊथ आफ्रिका, 4169 खेळाडूंचे सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले, त्याच्यामध्ये 80 पॉझिटिव्ह सापडले. 3 नंबरला आहे थायलंड, 3402 खेळाडूंमध्ये 65 सापडले. 4 नंबरला आहे अमेरिका, 3854 खेळाडूंमध्ये 61 पॉझिटिव्ह सापडले. आणि 5 नंबरला आहे कतार, 7209 या ठिकाणी सॅम्पल्समध्ये 80 पॉझिटिव्ह सापडले. विशेष म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेण्यासाठी आहे, वाडाने या दरम्यान चीनच्या सुद्धा खेळाडूंचे जास्तीत जास्त नमुने गोळा केलेले आहेत. चीनी खेळाडूचे जवळपास 19,228 खेळाडूंचे नमुने या ठिकाणी गोळा केले, ज्यापैकी फक्त 33 खेळाडू या ठिकाणी पॉझिटिव्ह सापडले आहेत. म्हणजे या निर्देशांकामध्ये 0.2% सकारात्मक चाचणी त्यांची या ठिकाणी सापडलेली आहे. या ठिकाणी आपले जे काही खेळाडू आहेत ते जागतिक स्तरावरती ग्लोबली सर्वात जास्त अव्वल स्थानी आलेले आहेत. कशासाठी? तर डोप टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह सापडण्यामध्ये. या ठिकाणी थोडीशी या ठिकाणी काळजी बाळगली पाहिजे आपल्या खेळाडूंनी. पुढचा प्रश्न क्रमांक 9. एप्रिल 2024 रोजी कोणत्या देशाने 2026 राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करण्यासाठी नकार दिला होता? या ठिकाणी साधी गोष्ट आहे, एखादा देश एखाद्या समिटसाठी, एखाद्या इव्हेंटसाठी जर नकार देत असेल तर त्याच्या मागचा एकमेव कारण काय असतं? तर फायनान्शियल क्रायसिस. बरोबर, पुरेसा निधी नसतो, त्याच्यामुळे हे अशा प्रकारच्या गोष्टी त्याने नकार करत असतात. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सिंगापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. कोणत्याही होस्टसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध पाहिजे असते, त्यामुळे नकार देण्यात आलेला आहे.
गेल्या महिन्यामध्ये ऑलरेडी 126 दशलक्ष डॉलर खर्चामुळे मलेशियाने सुद्धा होस्ट करण्यासाठी नकार दिलेला होता आणि ऑलरेडी याच्या अगोदरची जी काही आवृत्ती झाली 2022 मध्ये झाली, इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते शेवटच्या खेळाचे आयोजन. ठीक आहे, या ठिकाणी कशाबद्दल बोलण्यात आलं? कॉमनवेल्थ गेम्स बद्दल बोलण्यात आलं, राष्ट्रकुल खेळांबद्दल बोलण्यात आलं. याचं पहिलं संस्करण झालं 1911 मध्ये लंडन या ठिकाणी, ज्याच्यामध्ये विजेते ठरले होते कॅनडा. 19वं लेटेस्ट संस्करण झालं 2010 मध्ये दिल्लीमध्ये आपल्या प्यारा भारतामध्ये, त्याच्यामध्ये विजेता ठरलेला आहे ऑस्ट्रेलिया. 22वं संस्करण झालं 2022 मध्ये बर्मिंगहॅम इंग्लंड या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये सुद्धा विजेता ठरलेला आहे ऑस्ट्रेलिया. जर तुम्हाला असं विचारलं सर्वात जास्त पदके कोणी जिंकले आहेत गोल्डमध्ये, तर 1 नंबरला आहे ऑस्ट्रेलिया. टोटल 1003 गोल्ड मेडल जिंकले आहेत, 834 रौप्य पदक जिंकले आहेत आणि 767 कांस्य पदक जिंकले आहेत. टोटल 2604 पदके या ठिकाणी ऑस्ट्रेलियाने जिंकलेलं आहे. आणि 4थ्या नंबरला आहे आपला भारत देश. टोटल 564 पदके जिंकले आहेत, ज्याच्यामध्ये 203 गोल्ड आहेत, 190 रौप्य आहेत आणि 171 कांस्य आहेत. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 10. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, ज्याला आपण बोलतो नाटो, तर या वर्षी नाटोने आपला कोणता वर्धापन दिवस साजरा केलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 75वा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नाटोने आपला वर्धापन दिवस साजरा केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. दिल्लीतील वन संरक्षणाशी संबंधित समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, नजमी वझिरी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी दिल्लीच्या वन संरक्षणाशी संबंधित असलेल्या समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग राज्यसभेमधून निवृत्त नुकतेच झालेले आहेत. तर ऑक्टोबर टिंबटिंबमध्ये त्यांना पहिल्यांदा राज्यसभेमध्ये सामील करण्यात आलेलं होतं. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ऑक्टोबर 1991 मध्ये त्यांना या ठिकाणी सामील करण्यात आलं होतं आणि 3 एप्रिल 2024 रोजी ते राज्यसभेतून या ठिकाणी निवृत्त झालेले आहेत. 2-3 पॉईंट लिहून घ्या. 3 एप्रिल रोजी भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग राज्यसभेतून या ठिकाणी रिटायर झालेले आहेत. त्यांचा 33 वर्षाचा उच्च सभागृहातील संसदीय कार्यकाळ या ठिकाणी संपलेला आहे आणि राजस्थानमधून सोनिया गांधी संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जागी प्रवेश करणार आहेत. या सर्व गोष्टी समजल्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरणारा एकमेव भारतीय वेटलिफ्टर खेळाडू कोण ठरलेला आहे? पूनम यादव, शीतल देवी, मीराबाई चानू की कर्णा मल्लेश्वरी? ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर? तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.